नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी शेअर करणार आहे माझं रिअलिस्टिक मॉर्निंग हाऊस क्लिनिंग रूटीन। डेली सगळं परफेक्ट नसतं, पण थोडं थोडं क्लीन केलं की घर अगदी फ्रेश आणि नीटनेटकं दिसतं। चला तर मग तुम्हाला क्लिनिंगचा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करणार आहे। जर तुम्हाला क्लिनिंग मोटिवेशन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी तुम्हाला जे शो करते आहे सकाळी सगळ्यात पहिले जो घराचा अवतार झालेला आहे, म्हणजे तुम्ही बघू शकता काय हालत केलेली आहे। किचनमध्ये कसं असतं, माझे मिस्टर आणि माझी मुलगी शाळेत जाते, मिस्टर माझे ऑफिसला जातात, तर त्यामुळे सकाळी स्वयंपाक करावा लागतो टिफिन। तर त्याच्यामुळेच किचनवरती पसारा झालेला आहे। आणि हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये जो पसारा आहे तर तो मुलांमुळे होतो खूप जास्त प्रमाणात। तर इथे मी आवरायला घेतलेला आहे हॉलपासून सुरुवात करते आहे। हॉल जो आहे ना, म्हणजे घरामध्ये आपण एंटर करतो तर सगळ्यात पहिले जो दिसतो तो आपल्याला हॉल असतो। म्हणजे कोणी जर पाहुणे वगैरे आलं तर ते आपल्याला मेन एंट्रन्स जो असतो तो हॉलमधूनच असतो। तर हॉल जर नीटनेटका असेल तर काही वेळेला काय होतं, पाहुणे येतात आपल्याकडे तर हॉलमध्येच बसतात आणि तिथूनच निघून जातात। तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की आपले इतर कुठलेही कामं राहिले तरी चालतात, पण सगळ्यात पहिले हॉल जो आहे तो क्लीन करून घ्यायचा। म्हणजे कोणीही कधीही आलं तर आपल्याला एम्बॅरेसिंग फील होत नाही आणि अनकम्फर्टेबल फील होत नाही। तर अशा पद्धतीने जे आहे मी हॉलमधला जो पण पसारा होता तो आवरून घेतला। कारण की मुलांनी चहा पिलेला असतो, पाण्याचे ग्लासेस तिथे असतात। कितीही मुलांना समजावून सांगितलं तरी ते व्यवस्थित जागच्या जागेवर कुठल्याही प्रकारचं सामान ठेवत नाही, ते आपल्यालाच करावं लागतं। आणि मुलं सध्या माझे खूप छोटे आहेत, त्याच्यामुळे हे मलाच करावं लागेल काम, म्हणून मग मी व्यवस्थित आवरून घेतला पसारा आणि हॉल जो आहे तो झाडून घेतलेला आहे। त्यानंतर मी आलेले आहे इकडे मास्टर बेडरूममध्ये, जिथे आम्ही झोपतो सगळे। तर हा जो बेड आहे, इथे बेडमध्ये स्टोरेज आहे। तर जे अंथरूण होतं तर ते अंथरूण सगळं व्यवस्थित घड्या घालून बेडच्या जो आहे हेडबोर्ड, तर ते हेडबोर्डच्या तिथेच एक छोटासा स्टोरेज आहे। तर तिथे मी सगळं अंथरूण ठेवते, जेणेकरून आपल्याला डेली यूजसाठी ते इझिली ॲक्सेसेबल राहील। तर इथे बेडशीट जे आहे ते मी काढलेलं आहे। तर दुसरं बेडशीट स्प्रेड करते आहे। हे जे बेडशीट आहे तर ते मी मिशोवरून ऑनलाईन परचेस केलं होतं। तर त्याला 1 ते 1.5 वर्ष झालं आहे। खूप छान क्वालिटी निघली याची। बरेच म्हणजे माझे जास्त करून मी माझी शॉपिंग जी आहे ती ऑनलाईनच करते। तर त्यातलंच हे एक बेडशीट आहे। याच्यासोबत एक पिलो कवर पण मिळाली होती सिंगल। पण हे जे बेडशीट आहे ना, हे इलॅस्टिकचं आहे। तर याचं इलॅस्टिक खूप छान आहे आणि व्यवस्थित स्प्रेड होतं। आणि त्यानंतर कितीही याच्यावरती मस्ती केली किंवा कितीही अस्ताव्यस्त केलं तर हे जास्त अस्ताव्यस्त होत नाही। तर याला फक्त एक टचअप करावं लागतं, पूर्णपणे हे बेडपासून वेगळं होत नाही। तर अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित आवरून घेतलं आणि त्यानंतर जे आहे तिथे झाडून घेतलेलं आहे मास्टर बेडरूम। इथे एक कपाट आणि ड्रेसिंग टेबल आणि बेड, फक्त एवढंच सामान आहे। आणि माझं कम्प्युटर टेबल आहे, जिथे मी रोज माझं ऑफिसचं जे काम आहे तर ते करते। तर हॉल आणि बेडरूम, मास्टर बेडरूम तर झालेला आहे। आता फक्त राहिलेले आहेत 2 रूम, एक किचन आणि एक किड्स जी बेडरूम आहे ती। तर मुले आमच्यासोबतच झोपतात, त्यामुळे तिथे जास्त काही पसारा नाही, पण जे स्टोरेज आहे ते मेनली आम्ही तिथे स्टोरेज बनवलेलं आहे। तर मला मुलांसाठी एकदम छान व्यवस्थित रूम बनवायची आहे त्यांच्यासाठी। पण ज्यावेळेस माझी मुलगी सेपरेटली झोपायला सुरू करेल एकटी रूममध्ये, तर तेव्हा करायचा आमचा प्लॅन आहे। सध्या ती म्हणजे आम्ही तिला सांगतो आहे, ती 8 वर्षाची आहे, पण ती प्रयत्न करत नाही आहे आता, खूप दिवसाची सवय असल्यामुळे। पण जेव्हाही ती करेल लवकरच तर आम्ही तिची बेडरूमचा जो मेकओव्हर आहे तो करू आणि त्याचा मेकओव्हरचा जो व्हिडिओ आहे तो पण मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। तर इथे जे आहे मुलांचे जे सगळे खेळणे आहे, माझ्या छोट्या मुलाची सायकल, घोडा आणि अजून इतर खूप खेळणे आहे। एक प्लास्टिकचा हेच केलेलं आहे मी, एक टब, तर त्याच्यामध्ये त्याचे सगळे जे आहे स्टोअर करून ठेवते मी टॉईज। तर अशा पद्धतीने सगळं आवरून घेतलं। त्यानंतर काल होळी होती, तर होळीमुळं खूप कपडे जे आहेत त्याला रंग लागलेला आहे। तर मी कपडे सॉर्ट आऊट करत होते की कुठले धुवायचे आहेत आणि कुठले नाही। तर तेच कपडे सॉर्ट आऊट करून मी वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी टाकेल।
बऱ्यापैकी ह्या रूममध्ये काही आवरण्यासारखं नाही आहे जास्त, फक्त कपडे थोडेफार आणि टॉईज वगैरे खेळणे जे आहे ते व्यवस्थित ठेवावे लागतात. त्यानंतर मुलीचा स्टडी टेबल जो आहे तो स्टडी टेबल पण तिथेच आहे, तर तो थोडाफार आवरावा लागतो. त्यानंतर स्ट्रेट अवे मी आलेले आहे किचनमध्ये. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट पार्ट आपल्या घराचा जर कुठला असेल तर तो आहे फक्त आणि फक्त किचन. जर किचन व्यवस्थित आवरलेलं असेल तर पूर्ण घर आवरल्यासारखं वाटतं, कारण की हार्डली 5 ते 10 मिनटं लागतात दुसऱ्या रूम क्लिनिंग करण्यासाठी. पण किचन असा एक भाग आहे 1 ते 1.5 तास तिथे थांबावंच लागतं. तिथलं काम लवकर संपत नाही आणि ते जे काम आहे किचन कसं हायजेनिक असलं पाहिजे इतर रूमपेक्षा. तर आपण तिथे जेवण बनवतो म्हणून हायजेनिक असलं पाहिजे जास्त. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला डीप क्लिनिंग करावी लागते. जरी आपण रोज किचन क्लीन करतो तरी पण एकदम बारकाईने किचन क्लीन करावं लागतं. तर त्याच्यामुळेच इथे जास्त वेळ जो आहे तो आपल्याला स्पेंड करावा लागतो. तर इथे जे आहे मिक्सर वगैरे क्लीन करून घेतलं, कपड्याने पुसून घेतलं रोजच्या रोज की जास्त खराब नाही होत. आणि माझं जे मिक्सर ग्राइंडर आहे तर ते व्हाईट कलरचं आहे, तर त्यामुळे जर ते खराब झालं तर ते अजूनच घाण दिसतं. त्याच्यामुळे ते रोज क्लीन करावंच लागतं. त्यानंतर इथे कोरड्या कपड्याने मी जे सगळे केर आहे तो कचरा आहे तर तो व्यवस्थित काढून घेते आहे. आणि मग त्यानंतर सगळे जे भांडे आहे तर ते सिंकमध्ये ठेवलेले आहे. आणि इथे मी आता पाणी टाकून थोडा वेळ ते व्यवस्थित भिजण्यासाठी, कारण की आपण पीठ मळतो त्यानंतर भाज्या चिरतो तर सगळं प्लॅटफॉर्मला ते लागतं. तर त्याच्यामुळं पाणी थोडंसं टाकल्यानंतर एक 5 ते 10 मिनटं तसंच जर ठेवलं तर ते इझिली जे आहे ते आपण वाईप करू शकतो. तर त्याच्यासाठी ते पाणी टाकलेलं आहे मी. आणि दरवाजा जो आहे तो मी क्लोज करते आहे, कारण की तिकडे बाल्कनी आहे. तर बाल्कनी असल्यामुळे आणि तिथून ना प्रकाश येतो खूप, तर मी ऑपोजिट साईडला कॅमेरा ठेवलेला आहे. तर त्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी चांगली येणार नाही म्हणून मी डोअर क्लोज केली. आता तुम्ही बघू शकता विंडो क्लोज आहे तरी पण इतका प्रकाश येतो आहे तिथून, पण त्यातल्या त्यात बरी क्वालिटी आहे. तर इथे जे आहे माझ्याकडे मेड येतात ज्या डेली भांडे घासण्यासाठी येतात. आणि त्यानंतर फ्लोअर जे आहे तर ते अल्टरनेट डेला वाईप करतात. तर त्याच्यामुळे पोछा लावण्यासाठी जर खूप जास्त घाण जर झालं तर ते ज्या दिवशी पोछाचा वार नाही आहे तर त्या दिवशी मी करून घेते, पण सहसा जास्त घाण होत नाही तर अल्टरनेट डेला पोछा होतो. आणि इथे जे आहे मी फक्त जे काचेचे किंवा क्रॉकरीज जे आहेत तर त्या मी क्लीन करते, मावशीला देत नाही. जसं की कप्स झाले, सॉसर झाल्या, असे जे काचेचे आहे जे तुटू शकतं तर ते आहे काळजीपूर्वक यूज करावं लागतात, गोष्टी वॉश करावं लागतात. आणि मेडच्या हातात दिल्यानंतर ते व्यवस्थित करत नाही, म्हणजे घाईघाईचं काम असतं त्यांचं, कारण त्यांना फक्त आपल्या इथेच काम करायचं नसतं, भरपूर ठिकाणी कामं असतात त्यांचे 7 ते 8 ठिकाणी. तर ते इतकं वेळ देऊन भांडे घासू शकत नाही, त्यामुळे त्यांचं फास्ट काम असतं. आणि काचेचे भांडे जे असतात ते नाजूक असतात, त्यामुळे त्यांना एकदम हळूहळू करावं लागतं. हे बोलता बोलताच माझ्याकडून काचेची जी ऑइलचं डिस्पेन्सर आहे ते पडलं, पण ते थोडक्यात वाचलं. तर इथे मी जी गॅसची शेगडी आहे तर ती क्लीन करते आहे. आणि जिथपर्यंत हात पोहोचेल तिथपर्यंत टाईल्स जे आहेत त्या पण क्लीन करायला पाहिजे रोज, कारण की तेलाचे डाग जे आहे तर ते त्या टाईल्सला लागतात. माझ्याकडे चिमणी नाही आहे त्यामुळे मग ते आपल्याला क्लीन करावं लागतं, कारण की त्याचे पूर्ण स्टेन जे आहे तर ते टाईल्सवर लागतात. तर इथे कचऱ्यासाठी खरकटे आणण्यासाठी एक छोटीशी बास्केट जी आहे ती केलेली आहे मी. तर त्याच्यामध्ये जे खरकटं आहे ते टाकतं, तर ती पण रोज क्लीन करावी लागते. त्यानंतर सिंक जे आहे ते क्लीन करावं लागतं रोजच्या रोज. तर अशा पद्धतीने सर्व गृहिणींची कामं अशाच पद्धतीने असतात. यापूर्वी मी काही 3 ते 4 व्हिडिओज जे आहेत ते अपलोड केलेले आहे, जे की माझं साड्यांचं काठपदर साड्यांचं कलेक्शन आहे. त्यानंतर मी एक माझा इंट्रोडक्शनचा फर्स्ट व्लॉग होता तो टाकलेला आहे. आणि त्यानंतर मला असं वाटलं की मी आता डेली व्लॉगिंगकडे वळलं पाहिजे, तर हळूहळू मी त्याचा प्रयत्न करते आहे. अजून पण मला त्या गोष्टी जमत नाही आहे, पण मी इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करते आहे आणि कधी ना कधी करावंच लागतं. आता तुम्ही इथे बघू शकता माझं काम चालू असताना माझं बाळ जे आहे त्याला माझ्यासोबत खेळायचं होतं, तर आम्ही पिकअबू खेळत होतो.
तर तो तिथे दरवाजाच्या मागे लपत होता आणि मला म्हणत होता की मला शोध म्हणून. तर मग माझ्या कामाच्या मधून मला असं थोडासा वेळ काढावा लागतो बाळासोबत खेळण्यासाठी, कारण तो बोर होतो. मी कंटिन्यू कामात असले ना तर मग एक तर त्याला मोबाईल लागतो जर मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाहीतर मग असं थोडंसं मध्ये जर त्याला एंटरटेन केलं तर मग तो माझे पूर्णपणे व्यवस्थित काम होऊ देतो. तर इथे जे आहे थोडीशी मस्ती केली, बाळासोबत खेळले आणि त्यानंतर परत लागले माझ्या कामाला. मस्त शेगडी अशी क्लीन केली, टाईल्स क्लीन केले आणि किचन काउंटर जो आहे तो एकदम क्लीन झालेला आहे. इथे प्लास्टिकचं मी एक छोटंसं स्टोरेज रॅक केलेलं आहे, पण त्याची थोडीशी मला अडचण होते. त्याच्यावरती काचेच्या बरण्या आहेत, पण सध्या दुसरी कुठे जागा नाही आहे मला ठेवण्यासाठी, त्यामुळे मी तिथेच ठेवलं आहे. बघू भविष्यामध्ये जर कुठलं एखादं छान ऑर्गनायझर जर मिळालं मला किंवा दुसरं रॅक मिळालं तर मी ते घेणार आहे, कारण की हे रॅक थोडं स्टर्डी पण नाही आहे. थोडंसं हललं की मग त्याच्यावरचं सामान पडतं, त्यामुळे मग मला ते चेंज करायचं आहे. आणि पाण्याचा माठ जो आहे तो मी बेसिनच्या तिथेच ठेवलेला आहे, कारण की काय होतं इकडच्या साईडने जर ठेवलं तर मग पूर्ण पाणी जे आहे तो पाझरतो माठ, तर ते पूर्ण किचन काउंटर जो आहे तो क्लीन करून पुसून घेतल्यानंतर आहे ना मग हे माठाचं पाणी जे आहे तर ते पूर्ण काउंटरवर पसरतं. त्यामुळे मी पलीकडच्या साईडने ठेवलं आणि अशा पद्धतीने माझं जे किचन आहे ते क्लीन झालेलं आहे. त्यानंतर मी मशीनमध्ये कपडे लावण्यासाठी ते घेतलेले आहे. खूप ढीग साचला होता. कालचे जे कपडे आहेत ते पूर्ण कलरचे कपडे होते, जे की म्हणजे ते यूज करायचे नाही, पण ते खूप ओले झालेले होते. आम्ही खूप जास्त प्रमाणात पाणी वगैरे खेळलेलो, त्यामुळे तर ते एकदा वॉश करून टाकले. आता त्यातले मला सॉर्ट आऊट करावं लागेल, कुठले चांगले आहेत, जे जास्त कलर लागलेले नाही आहेत तर ते वेगळे करावे लागतील, आणि जास्त कलर लागलेले असतील खूप खराब झाले असतील तर ते मला टाकून द्यावे लागेल. तर ते पण रिसायकल करून मी टाकणार आहे, म्हणजे पोछ्यासाठी वगैरे कपडे पहिले यूज करेल आणि त्याच्यानंतर मग ते टाकून देईल. आता इथे कपडे जे आहे काही जे आहे ते लोड केलेले आहे मशीनमध्ये आजचे, आणि कालचे जे आहे तर ते मी वाळत घालते आहे. काल खूप लेट नाईट टाकले होते मशीनमध्ये, तर ते काही मला काल जमले नाही टाकण्यासाठी, त्यामुळे आज मग मी हे टाकून घेते. व्हिडिओ जो आहे मला हे पूर्ण काम करण्यासाठी 2 तासांचा वेळ लागला, पण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी हे 4x तुम्हाला दाखवते आहे. तर त्यामुळे जसे पटापट काम होत आहेत, पण ही ॲक्च्युअल स्पीड नाही आहे माझ्या कामाची. 2 ते 2.5 तास मला सहज लागले हे काम करण्यासाठी. 2 जाळ्या भांडे होते तर ते लावायचे होते, तर ते व्यवस्थित लावून घेतले ट्रॉलीमध्ये. आणि इथे बघा माझं बाळ कसं मला मदत कमी करतं आणि पसारा जास्त घालतं. जे आवरलेलं घर असतं ते मला डबल आवरावं लागतं. तर अशा पद्धतीने दिवसभर असे कामं चालूच असतात. तर हे सगळे जे व्यवस्थित आहे भांडे मी लावून घेते. आता मला पाणी मागतोय बघा. हे कामामध्ये मला असे कामं करावे लागतात की जे काम 1 तासात होणार असतं ना त्याला मग असे 1-1.5 तास 2 तास सहज लागतात. मध्ये काही ना काही चालूच असतं. आणि ते भांडे जे बाहेर मी ठेवलेले आहेत गॅलरीमध्ये, तर मावशी येणार आहेत तर त्या घासतील, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काढून ठेवलेले आहे. आणि जे मला घासायचे होते मी ते घासून ठेवले. काल त्यांची सुट्टी होती, होळी म्हणजे रंगपंचमी, धुळवड जे पण आहे ते, तर धुळवडीमुळं त्यांची सुट्टी होती, त्या काय आल्या नव्हत्या. त्यामुळे आज पोछाचा वार होता म्हणून मला व्यवस्थित त्यांना आवरून द्यावंच लागलं घर. तर ते सगळं व्यवस्थित जे आहे भांडे घासायचं ते घासत नाहीत, ते फक्त भांडे घासतात. तर ते भांडे ज्या टपामध्ये आपण ठेवतो तर ते मला घासावे लागतात, तर असं त्यांना घासून द्यावं लागतं. नाहीतर मग जर मी घासलं नाही तर मग ते तसंच राहतात. त्याच्यामुळं 1 किंवा 2 टप जरी असेल तर मग ते मला रोज घासावेच लागतात. तर मग इथे मी त्यांना घासून देते आहे, जेणेकरून ते भांडे ठेवायचा टप पण स्वच्छ राहील आणि मावशीचाही वेळ जास्त वाया जात नाही. माझ्याकडे जास्त काही काम करायला राहत नाही. आता जॉबमुळे काय होतं, मला भांडेवाल्या मावशींना म्हणजे भांडे घासण्यासाठी ठेवावंच लागलं. कारण की म्हणजे जास्त माणसं नाही आहेत आमच्या घरी, जास्त भांडेही पडत नाही. पण काय होतं काही ते कामाला वेळ देण्यापेक्षा काहीतरी कुठलं तरी प्रोडक्टिव्ह काम जर होत असेल तर आपण हाऊस हेल्प घेणं
हे खूप महत्त्वाची आहे आजच्या काळात मला असं वाटतं. आम्ही तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो, जिथे वर्किंग वुमनचं कल्चर इतकं जास्त नाही आहे, म्हणजे करता येत पण बऱ्यापैकी पुणे मुंबईच्या प्रमाणाने कमी आहे थोडंसं. तरी पण आता तुम्ही पुण्या मुंबईला जर बघशाल तर वर्किंग जे आपण वुमेन्स आहेत, ज्या महिला आहेत, तर त्यांच्याकडे हे जे घरगुती काम आहे त्यांच्याकडे मेड 100% असते, जेणेकरून ते त्यांचं ऑफिस आणि घरचं जे लाईफ आहे तर ते व्यवस्थितपणे बॅलन्स करू शकतील आणि तेवढाच वेळ त्यांना सेल्फ केअरला किंवा स्वतःच्या आरामासाठी सुद्धा, आणि तेही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे ते करायलाच पाहिजे. तर त्यामुळे ह्या 2 कामासाठी मी बाई जे आहे हाऊस हेल्प आहे तर ते ठेवलेले आहे. कारण माझं बाळ पण छोटं आहे, जॉब पण आहे, घरातलीही कामं आहेत, त्यामुळे मग हे इतकं सगळं एकाच वेळी पॉसिबल नाही आहे. त्यामुळे मग मला हा डिसिजन घ्यावा लागला. तर इथे बघा बोलता बोलता रूम पण आवरून गेली, किचन सगळं व्यवस्थित क्लीन झालं आहे. पण मला अजून एक क्लिनिंग करायची आहे, जी मी महिन्यातून एकदाच करते, जे की आहे माझ्या ज्या किचनच्या ट्रॉल्या आहेत ना तर त्या मला घासून क्लीन करायच्या आहे, ज्या खूप दिवस झाल्या मी केल्या नव्हत्या, 1 महिना होऊन गेला. तर त्या पण मला आज क्लीन करायच्या आहे. वेळ होता माझ्याकडे आज बराच, त्यामुळे मग असं वाटतं आहे की ते काम करून घ्यावं, म्हणून मी त्या कामाला सुरुवात करते आहे. आता तो कचरा जो होता तो पूर्ण त्या पिशवीमध्ये भरून ठेवला होता मी, कारण की आमच्या इकडे कचऱ्याला जी गाडी येते तर ती 1 दिवस अल्टरनेट डेला असते, म्हणजे 1 दिवस ओला 1 दिवस सुका असा कचरा असतो. ओल्या कचऱ्याच्या दिवशी सुका कचरा घेतला जाणार नाही म्हणजे नाही, आणि सुक्या कचऱ्याच्या वेळेस पण ओला कचरा घेतला जाणार नाही, हे ते दोघंही आपल्याला सेपरेट करावे लागतात. तर त्यामुळे मी हे जे आहे कचरा सेपरेट करते आहे. आणि त्यानंतर आता इथे व्यवस्थित डिशवॉशरचं जे लिक्विड आहे तर ते लिक्विड आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं आपला बेकिंग सोडा जो आहे तर तो टाकला, त्याच्याने एक शाईन येते. तर तुम्हीही करून बघू शकता हा प्रयोग. तर ते दोन्ही मिक्स केल्यानंतर घासण्याने व्यवस्थित घासून घेतलं आणि ओल्या कपड्याने जे आहे तर ती क्लीन करून घेत आहे. आणि जे वरचं जे हँडल आहे ज्याने आपण ट्रॉली खेचतो तर त्या हँडलला ना तर ते ॲल्युमिनियमचं आहे. तर त्याच्यासाठी मी थोडीशी पितांबरी यूज केली, म्हणजे जेणेकरून त्याची वरची घाण व्यवस्थित निघून जाईल आणि ते एकदम व्यवस्थित क्लीन होईल. तर अशा पद्धतीने जे आहे तर ते किचन ट्रॉल्या जे आहेत ते बाहेरच्या साईडने क्लीन करून घेतलं. जास्त डीप क्लिनिंग जे आहे ते शक्य होत नाही माझ्याकडून वारंवार, पण जेव्हाही मला वेळ मिळतो मी ते करण्याचा प्रयत्न करते, कारण की स्वच्छ घर प्रत्येकाला आवडतं. हे बघा माझं जे घर आहे जशा पद्धतीने आहे, छोटंसं घर आहे माझं, पण मी एकदम व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते. इथे जो भाजीपाला आहे रेड पिशवीमध्ये तर तो मला फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करायचा आहे, त्यामुळे ती तशी आहे. आणि जी गोणी आहे तर त्याच्यामध्ये गहू निवडून ठेवलेले आहेत, जे की मला दळायला न्यायचे. तर तेवढ्या 2 गोष्टी फक्त किचनमध्ये बाहेर ठेवलेल्या आहेत. आणि इथे सगळं घर जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने आवरलं गेलेलं आहे, आता एकदम स्वच्छ झालेलं आहे. तर हे होतं माझं पूर्ण जे काम आहे तर ते व्यवस्थित पद्धतीने आवरलं गेलेलं आहे. त्यानंतर मग हे सगळं काम आवरल्यानंतर मी आंघोळ करते. तर ही आता सध्या माझा असा अवतार आहे जो मी तुम्हाला दाखवते आहे.